नमस्कार. मी तुमच्यासाठी एक छोटीशी कविता घेऊन आलोय. एका शिक्षकाच्या लेखणीतून हे दुःखद सत्य. विद्यालयाच्या जागेपायी कोणी इथे भांडलं नाही आणि देवालयाच्या जागेसाठी इथे रक्त कमी पडलं नाही. माझाच देव मोठा मनात रक्ताच्या नद्या वाहिल्या. ज्ञानगंगा कोरडी पडत ओसाड शाळा झाल्या. शाळा अजूनही तशीच पडक्या तुटक्या भिंतीची, गरीब माझ्या देशामध्ये उभी मंदिरं सोन्याची. धर्मासाठी पैशासाठी अनेक आंदोलने पाहिली, पण शिक्षणाच्या भल्यासाठी कोणी मोर्चा काढलाच नाही. शाळेमधील दानपेटी भरलेली कधी पाहिलं नाही आणि मंदिराची दानपेटी रिकामी कधी राहिली नाही. शाळेतला पालक मेळावा पालका वाचून राहून गेला. देवालयात चेंगरात चेंगरीत माणूस मात्र पडून गेला. विद्येचे ज्ञान देऊन गुरुजी गरीबच राहिला आणि अंधभक्ताचे दान घेऊन पुजारी मात्र धनवान झाला. खरे तर धर्म नावाचं पुस्तक शाळेत कधीच उघडत नाही आणि धर्माच्या नावाशिवाय देशात पाणी घालत नाही.